शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज। होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी अपडेट आहे ती अपडेट। त्याचबरोबर कापसाचे भावसुद्धा आपण बघणार आहोत, तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा। सुरुवात करतोय मित्रांनो एका बातमीने, त्यानंतर कापसाचे भाव सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। कापूस खरेदीऐवजी भावांतर राबविणार कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात CCI आता किमान आधारभूत किमतीने हमीभाव कापूस खरेदी करण्याऐवजी भावांतर योजना राबविण्याचा विचार करत आहे। होय शेतकरी मित्रांनो, कापूस खरेदीऐवजी भावांतर योजना राबवण्याची शक्यता आहे। मित्रांनो, कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया कॉटन कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया अर्थात CCI आता किमान आधारभूत किमतीने हमीभाव कापूस खरेदी करण्याऐवजी भावांतर योजना राबविण्याचा विचार करत आहे। भावांतरची फलनिश्चिती तपासण्यासाठी 2026-27च्या हंगामात आंध्र प्रदेश आणि तेलंगणात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जाणार आहे। उद्योगांनी या मनसुब्याचे स्वागत केले असून सर्वच राज्यामध्ये भावांतर राबविण्याची मागणी केली आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव पडलेल्या काळात दिलासा देण्यासाठी CCIच्या माध्यमातून सरकार हमीभावाने कापूस खरेदी करते, पण मागील 2 हंगामात CCIवर कापूस खरेदीचा ताण आला होता। CCIला दोन्ही हंगामात 100 लाख गाठींपेक्षा अधिक कापूस खरेदी करावा लागला। मित्रांनो, एवढे होऊनही हमीभाव खरेदीचा सर्व शेतकऱ्यांना फायदा मिळाला नाही। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ कसा मिळेल आणि खरेदीऐवजी दुसरा कार्यक्षम पर्याय कोणता हे शोधण्यासाठी डिसेंबर 2024मध्ये नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती। या बैठकीत भावांतर योजना राबविण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला होता। CCI 2026-27 हंगामात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात प्रायोगिक तत्त्वावर भावांतर योजना राबविणार आहे। केंद्र सरकारच्या PM आशा कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस खरेदीचे पैसे DBT मार्फत जमा होणार आहे। तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये आपल्या गरजेनुसार कापूस विकता येईल। मित्रांनो, नेमकी काय आहे भावांतर? शेतकऱ्यांनी बाजारात कापूस विकल्यानंतर मिळालेला भाव आणि हमीभाव यातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। उदाहरणार्थ, यंदा कापसाला हमीभाव 8,110 रुपये आहे, पण बहुतांश शेतकऱ्यांना बाजारात 7,000चा भाव मिळाला। भावांतर योजनेतून या शेतकऱ्यांना 1,110 रुपये भाव फरक मिळाला असता। मित्रांनो, भावांतर योजना कागदावर चांगली वाटत असली तरी त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होणे गरजेचे आहे। CCIची खरेदी पूर्ण बंद करून केवळ भावांतर योजना न राबवता शेतकऱ्यांना दोन्ही पर्याय ठेवावे, तसेच भावांतर राबवताना मुदतीची मर्यादा घालू नये, अन्यथा बाजारात भाव पाडून खरेदी केली जाते। मुदत संपल्यानंतर भाव वाढतात, या लुटीवर नियंत्रण हवे। राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक यांचे मत। तर कापसासाठी भावांतर राबविणे शेतकरी आणि उद्योगाच्याही फायद्याचे आहे। शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार कापूस विकता येईल, भावातील फरक सरकार शेतकऱ्यांना देईल, उद्योगांनाही बाजारभावाप्रमाणे कापूस मिळेल। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस, सूत आणि कापड निर्यात करणे स्पर्धात्मक होईल। भावांतर योजना सर्वच कापूस उत्पादक राज्यामध्ये राबवावी, अतुल गणात्रा, माजी अध्यक्ष कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांचे मत। आता वळूया मित्रांनो ताज्या कापसाच्या भावाकडे। कुठे काय कापूस भाव सध्या सुरू आहे ते आपण बघूया। मित्रांनो, तुमच्याकडे काय परिस्थिती कमेंट नक्की करा। मित्रांनो, मारेगाव येथे लोकल कापूस जास्तीत जास्त या ठिकाणी 8,150चा भाव सध्या सुरू आहे। त्यानंतर मित्रांनो, वरोरा शेगाव मध्यम स्टेपल या ठिकाणी 8,100चा भाव सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, वरोरा शेगाव येथे लोकल कापूस 7,700 रुपयापर्यंत जास्तीत जास्त जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, भद्रावती या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला 157 क्विंटल आवक होऊन 8,075चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर चिखली बुलढाणा खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,400चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पांढरकवडा यवतमाळ येथे जास्तीत जास्त 8,350चा भाव चालू आहे। जाताना लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। एवढ्यासाठी इतकंच, धन्यवाद।